What's up, guys? So, I'm having my weekend poison, Saturday poison. गैरसमज करून घेऊ नका. शुद्ध सात्विक आवळा, बीटरूट, गाजर, पुदिना आणि आल्याचा ज्यूस आहे हा. थंडी सुरू झालेली आहे आणि ॲज युजल म्हणजे मला ह्या ज्यूसची सवय गेली. आता मी ऑलमोस्ट 6-7 वर्ष झालं या ज्यूसची सवय आहे आणि थंडीमध्ये तर मी रेग्युलरली घेतो, कारण की आवळ्याचे गुणधर्म तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही आहे. गाजर बीटरूटचे गुणधर्म वेगळे सांगायची गरज नाही आहे. पुदिना, कढीपत्ता, आलं या सगळ्यांचं मिश्रण जेव्हा त्या ज्यूसमध्ये येतं आणि हलकीशी तुम्ही त्याच्यामध्ये काळी मिरी पण टाकू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला टेस्टला तुरटपणा आवडत नसेल किंवा जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही एखादा चमचा गूळ किंवा मध पण टाकून पिऊ शकता. त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकू शकता आणि ते सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊन छान मलमलच्या कापडामध्ये व्यवस्थित वस्त्रगाळ करायचं त्याचा आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मग लिंबू पिळायचा आणि रोज सकाळी रात्री चिया सीड्स एका वाटीमध्ये भिजत घालायचे आणि रोज सकाळी आठवणीने चिया सीड्स ग्लासमध्ये आधी घालायचे आणि त्याच्यानंतर हा ज्यूस त्यामध्ये टाकून ग्लासामध्ये टाकून तुम्ही तो ज्यूस रोज प्यायला सुरुवात करा. सिरियसली सांगतो, ट्रस्ट मी. म्हणजे मधल्या काळात माझीसुद्धा स्किन खूप डल झाली होती आणि मी लक्ष देत नव्हतं फ्रँकली स्पीकिंग, कारण की हे सगळं बंद केलेलं होतं मी. आळस म्हणावं तर किंवा स्वतःकडे दुर्लक्ष. पण आता माझा फेवरेट सीझन थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये आवळे प्रचंड प्रमाणात मिळत आहेत आणि गो ग्रॅब इट गाईज. तुम्हाला सिरियसली सांगतो, आत्ता तुम्ही जितके आवळे तुमच्या पोटामध्ये तुमच्या शरीरामध्ये जेवढ्या आवळ्याचं ज्यूस, आवळ्याचं म्हणजे म्हणतात ना की आवळा कँडी, आवळ्याचं जे काही असेल ते सगळ्या गोष्टी सेवन कराल ना, तर ते पुढे तुम्हाला वर्षभर त्या बॉडीमध्ये जेव्हा आवळा मिक्स होईल ना, ते वर्षभर तुम्हाला तुमची इम्युनिटी एकदम स्ट्रॉंग राहील. सो काही वेगवेगळं कोलॅजन ज्यूस, अमुक तमुक आणि हे जे लोकल ॲप्लिकेशन आपण म्हणतो ना की बाहेरचे सप्लिमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, काही ट्राय म्हणजे आय डोंट नो, तुम्हाला करायचे असतील तुम्ही करू शकता, पण मी ह्याच्यामध्ये खर्च करत नाही. या फालतू गोष्टींमध्ये अजिबात खर्च करत नाही. जेवढं आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे ना, त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा. छान सकाळचं कोवळं ऊन घ्यायचं, हे ज्यूस प्यायचे, भरपूर सारे फळं खायची. ओके, अननस त्याच्याबद्दल मी नंतर बोलेनच, पण आत्ता तुर्तास ह्या ज्यूसबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे आणि रेसिपी पण मी तुम्हाला दिलेली आहे ऑलमोस्ट. सो ज्यूस प्यायला स्टार्ट करा प्लीज गाईज आणि मला त्याचे रिझल्ट्स दाखवा, सांगा. यू कॅन थँक मी लेटर. ओके, टिल देन एन्जॉय युअर वीकेंड. थंडी एन्जॉय करा, तुमचं आरोग्य सांभाळा, तब्येत सांभाळा, काळजी घ्या. लव यू गाईज. गॉड ब्लेस यू. बाय.